राज्य सरकारचा 11 वर्षानंतर मोठा निर्णय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 धडाकेबाज निर्णय. मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज 1 एप्रिल राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आजच्या बैठकीत मंत्रिमंडळाने 6 महत्त्वपूर्ण निर्णयांवर शिक्कामोर्तब केलं आहे. यामध्ये साकळाई उपसा सिंचन योजना, राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण, अमरावतीमधील क्रीडा संकुल, अनुसूचित जाती उपवर्गीकरण निवेदन आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबतच्या निर्णयांचा समावेश आहे. कॅबिनेट बैठकीत मी, उदय सामंत आणि अन्य मंत्र्यांनी मुख्यमंत्री साहेबांकडे आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने जी मदत केली होती त्या संदर्भात लोकांच्या तीव्र प्रतिसादाबद्दल माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार फक्त 220 रुपये मिळत आहेत आणि ही मदत अतिशय तुटपुंजी असल्याची आम्ही मुख्यमंत्र्यांना माहिती सांगितली. आमदार नितेश राणे यांनी दिली आहे ही माहिती. कधीही मदत न मागणाऱ्या आंबा उत्पादकांनी सरकारनं उभं राहिलं पाहिजे, यावर मुख्यमंत्री साहेबांनी अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. मदत जास्तीत जास्त कशी करता येईल या संदर्भात आदेश पारित केले. येणाऱ्या काही दिवसात महायुतीचे सरकार आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूनं ताकदीनं उभा आहे. या कृतीतून देखील निश्चितपणे दिसून येईल असे नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.